मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना या योजनेच्या शासननिर्णयानुसार ही घोषणा जून महिन्यात झालेली असली तरी याची अंमलबजावणी मात्र एप्रिल 2024 पासूनच केली जाणार आहे। त्यामुळे मागच्या 3 महिन्यांचं वीजबिल पात्र शेतकऱ्यांना भरावं लागणार नाही। पुढील 5 वर्षांसाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे। एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत बळीराजा मोफत वीज योजना सुरू असणार आहे। ही योजना सुरू झाल्यानंतर 3 वर्षांनी योजनेचा कालावधी वाढवण्याबाबत विचार होणार आहे। राज्यातल्या 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहकांना म्हणजेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या आदेशात अशी माहिती दिली आहे की महाराष्ट्रात 47.41 लाख कृषी पंप ग्राहक आहेत। एकूण वीज ग्राहकांपैकी 16% ग्राहक हे कृषी पंप वापरतात। त्या योजनेच्या GR मध्ये दिलेल्या माहितीनुसार एकूण कृषी पंप ग्राहकांपैकी 44,03,000 शेतकरी हे 7.5 HP क्षमता असलेले कृषी पंप वापरतात आणि या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। इथे एक बाब महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे फक्त 7.5 HP पंपांसाठी हा निर्णय घेतला गेलेला नसून 7.5 HP पेक्षा कमी क्षमतेचे आणि 7.5 HPचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे 7.5 HP पेक्षा अधिक क्षमतेचे कृषी पंप आहेत त्यांना मात्र वीजबिल भरावे लागणार आहे। या योजनेसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदींबाबतही या आदेशात उल्लेख करण्यात आला आहे। त्यानुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी 14,760 कोटी रुपयांचा खर्च शासनाला येणार आहे। पण या संपूर्ण रकमेचा भार आता सरकार येणार नाही, कारण सरकार आधीच कृषीला सवलतीच्या दरात वीज देत होते। त्यासाठी सरकार जवळपास 7,000 कोटी रुपये अनुदान देत होते। त्यात आता जवळपास एवढीच रक्कम सरकारला आणखी टाकावी लागेल, असेही सरकारने GR मध्ये म्हटले आहे।